सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहत आहे. मैदानाच्या दिशेला जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवरती राहुल, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट आर्म गोल्डन इरा, ज्यानं फायर पासळला अनेक संस्मरणीय अशा आठवणी दिल्यात. निरंजन घरत येतोय गोलंदाजी मार्कवरती. पालघर जिल्ह्यामध्ये लेफ्ट आर्म गोलंदाज जर आपण पाहिलं तर निरंजन घरत, त्याचबरोबर दिनेश घरत पवनसूतकडनं खेळताना त्यांना पाहिलं गेलंय. अगदी क्लास दर्जाचे गोलंदाज आपण पाहिलेत. त्यातील निरंजन आजही आपण पाहताय आपला क्रिकेट, आपला क्लास दाखवत असताना पहिलाच बॉल धीम्या गतीचा बॉल होता. शरीराला लागून यावेळेला मात्र चेंडू जातोय. या ठिकाणी आपण पाहू शकलात तर लेग बाईसच्या माध्यमातून पहिली धाव ही आपल्याला पाहायला मिळते. हे प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहू शकाल. या आपल्या आवडत्या खेळाडूंना, आपल्या आवडत्या संघांना मात्र समर्थन देण्याकरिता या ठिकाणी उपस्थित झालेत. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती निरंजन 40+ खेळाडू आहे, परंतु आजही त्याची गोलंदाजी जर आपण पाहिली तर अप्रतिम. तोच टप्पा, तीच ॲक्युरसी इथे मात्र आपण पाहू शकाल. कारण की निरंजनची खासियत जर आपण पाहिलं तर एकाच ॲक्शनमध्ये दोन्ही बाजूला चेंडूला वळवण्याची कला अवगत असलेला हा गोलंदाज आपण पाहताय. गेली कित्येक वर्ष निरंजनला फायर पासळकडनं खेळताना विदुरजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आपण पाहिलं. तो देखील या संघामध्ये खेळला आणि त्यांच्या तालमीमध्ये वाढलेला हा खेळाडू आज या सर्व नव्या दमाच्या खेळाडूंना मात्र घेऊन पुढे जातोय. तिथे जी बाईक ची लाईट चालू आहे ती कृपया करून लाईट ऑफ करायची आहे. इथे मात्र अगदी चांगला बॉल होता. इथे मात्र आपण पाहताय बॅटची कडा लागली किपरच्या हातामध्ये, चेंडू जातोय. अगदी 30 लय तोच धारदारपणा निरंजन घरतच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू आपण पाहिले तर चेंडू आतापर्यंत झालेले आहेत 3. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 2. षटकातला चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. अगदी चांगला बॉल, बॅटची कडा लागली आहे. शॉर्ट थर्डला तिथे चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. चांगली फेकी, क्विक सिंगल या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं तर निरंजनची गोलंदाजी कुठेतरी चाचपडत विचार करत खेळताना दिसत आहेत. कारण की निरंजनकडे ती चेंडू वळवण्याची क्षमता आहे. अतिशय चांगला बॉल यावेळेला निरंजनचा पाहायला मिळतोय. 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 3. ते मात्र पुन्हा एकदा आपण पाहताय बॅकफुटला गेले फलंदाज. इथे मात्र कुठलीही संधी निरंजन उपलब्ध करू देत नाहीयेत. बोटातील जादू निरंजनची या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. अप्रतिम क्लास निरंजनचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल आतापर्यंत त्याने टाकले, 3 रन मोजलेत. शेवटचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू जातोय. विकेट किपर मयुरेश स्वतः पुढे येतोय. क्विक सिंगल तिथे पाहायला मिळते आणि या सिंगलने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 4. डीजे थँक्यू डीजे, धन्यवाद. हे महिला वर्ग आपण पाहताय, ही बच्चे कंपनी देख आपण पाहताय. डोळ्यात तेल ओतून आपल्या आवडत्या खेळाडूंचा, आपल्या आवडत्या संघांचा खेळ पाहताना आपल्याला पाहायला मिळतात. हे वेळ क्रिकेटचं आहे. इथे जर आपण पाहिलं तर बरेच प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत, परंतु या संपूर्ण संध्याकाळपासून ते आत्तापर्यंत आपण पाहिलं असेल कोणाच्याही हातामध्ये स्मार्टफोन्स नाही आहेत, कोण व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुकवरती नाही आहेत. फक्त पाहायला आम्ही आलो आहेत तर ते आमचा आवडता खेळ क्रिकेट. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतायत. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या फलकावरती 4 झाली आहे. हे आमचे प्रेक्षक वर्ग आपण पाहतायत. या क्रिकेटला एन्जॉय करताना षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती धीरज. इथे मात्र आपण पाहताय फुल टॉस बॉल होता, त्याला मात्र खेळले. या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर निरंजन घर तिथे येतात. लॉंग ऑनला चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. चांगलं कलेक्शन यावेळेला मात्र मयुरेशचं पाहायला मिळतं. या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 5 धावा. नाणेफेकीचा कौल झालेला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला तो म्हणजे कोळी बॉईज दांडी या संघानं फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. त्यानंतर गोलंदाजीला फायर पासर ए या टीमला आमंत्रण दिलं आणि ते आमंत्रण आपण पाहिलं तर पासरच्या गोलंदाजांनी आत्तापर्यंत तरी चांगल्या प्रकारचं स्वीकारलंय.
षटकातील दुसरा बॉल, यावेळेला मात्र ऑन द अप खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तिथे येतात आणि याही वेळेला अप्रतिम कॅच, लाविन्य घरतचा क्लासिकल. अप्रतिम हा कॅच लाविन्य घरतचा पाहायला मिळतोय रिप्लेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल, धीरजने टाकलेला हा बॉल, त्याला मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळला, त्यानंतर आपण पाहिलं तर हवेत गेला, हाफ चान्स निर्माण झाले, परंतु त्या हाफ चान्सेसला फुल चान्सेसमध्ये अप्रतिम कन्वर्ट केलं लाविन्य घरतने. आजच्या रात्रीतला दुसरा कमालीचा कॅच लाविन्य घरतचा पाहायला मिळतोय. सुपर अप्रतिम फिल्डिंग. अगदी फिल्डिंग म्हणजे एक गोलंदाजाकरता खूप महत्त्वाची गोष्ट असते. धीरजने काम केलं होतं चांगलं, ते खेळण्याची संधी निर्माण करून दिली होती आणि ती खेळलं देखील, परंतु तो झेल कसा टिपावा तो लाविन्यासारखा. उद्या मात्र आपण पाहिलं तर लाविन्याच्या स्टेटसला डेफिनेटली हा कॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. इथे आपण पाहिलं तर विकेट क्रमांक पहिला धक्का पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय गौतम अक्रे. षटकातील पुढचा बॉल, यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल, टप्पा पडला, त्यानंतर टॉस झालेला हा चेंडू अचंबित करून गेला गौतमला. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल, टप्पा पडला, त्यानंतर आतमध्ये येणारा बॉल तिथून मात्र उडला. गौतम देखील सरप्राईज झाला. 5-1 अशी स्थिती कोळी बॉईज दांडी या संघाची पाहायला मिळते. दांडीचा देखील फॅन क्लब मोठ्या प्रमाणामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला पासळचा देखील फॅन क्लब खूप मोठा आहे. षटकातला चौथा बॉल, इथे मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, धीरज अप्रतिम. अगदी खांद्याचा वापर अगदी पुरेपूर पद्धतीने धीरज करताना पाहायला मिळतोय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अगदी चांगला रन अप, त्यानंतर चांगलं रिलीज ऑफ दी बॉल देखील तिथे पाहायला मिळालाय. गौतम सारख्या फलंदाजाला थांबवणं म्हणजेच एक कुशल गोलंदाज तुम्ही आहात. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार, धीरज गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा चांगला बॉल, बॅकफुट वरती मात्र गौतम गेले, बघ्याच्या भूमिका स्वीकारतायत. काय गोलंदाजी धीरज करतोय. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर अगदी चांगली गोलंदाजी धीरजकडनं पाहायला मिळाली होती. याही मॅच मध्ये आपण पाहताय तर चांगली गोलंदाजी करतोय, कारण की धीरज जाणून आहे संघाने आता माझ्या खांद्यांवरती जबाबदारी दिली आहे. सेमीफायनलची मॅच आहे, इथे मात्र जीवाची बाजी मला लावायची आहे, चांगली गोलंदाजी करायची आहे आणि ती चांगली गोलंदाजी सध्या या षटकात 5 बॉलमध्ये धीरजने केली आहे. 1 धाव त्यानं दिली, 1 विकेट त्यानं प्राप्त केली आहे. षटकातला शेवटचा बॉल, इथे मात्र अगदी चांगला फटका खोदून काढलाय डीप पॉइंटच्या दिशेला. ट्रेडमार्क पॅटर्न गौतम अक्रेचा चौकार, 4. इथे मात्र आपण पाहिलं तर या चौकाराच्या मदतीने अगदी चांगला फटका गौतम अक्रेचा पाहायला मिळालाय. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर. कोळी बॉईज दांडी या संघाची 1 गडी बाद 9. अक्षरशः पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर बांधून ठेवले फलंदाजांना, असं म्हणणं वावगं ठरणार नाही, कारण की पहिल्या षटकामध्ये निरंजनची ती अगदी धारदार गोलंदाजी, त्यानंतर आपण त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत धीरजला देखील पाहिलं. 5 रन त्यानं मोजले, 1 विकेट प्राप्त केली. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती निरंजन घरत. इथे मात्र आपण पाहताय पहिला बॉल निरंजनने टाकला, हळवारपणे त्या चेंडूला खेळलाय, चीप केलंय, 1 रन तिथे पाहायला मिळते. यज्ञेश तिथे येतोय, चेंडूला उचलतोय, तिथपर्यंत आपण पाहिलं. या 1 रनने धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 10. सेमीफायनलची ही लढत आपण पाहतायत फायर पासर ए विरुद्ध कोळी बॉईज दांडी. षटकातला दुसरा बॉल, इथे मात्र अगदी चांगला बॉल, थोडासा खाली राहतोय. चांगलं फुटवर्क गौतमचं झालं, परंतु चेंडूतील
बाउन्स जो आहे तो थोडासा कमी राखला निरंजनने आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर किपरच्या हातामध्ये हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. 10-1 अशी स्थिती सध्या कोळी बॉयज दांडी या टीमची पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला बॉल, यावेळेला मात्र आपण पाहतोय कृपेश तिथे आहेत. अगदी थोडेसे फ्रस्ट्रेटेड दिसत आहेत गौतम आकरे, कारण की ज्या प्रकारची फलंदाजी, ज्या प्रकारची फटकेबाजी व्हायला हवी ती होत नाहीये. गोलंदाजांची बाजू आता मात्र वरचढ होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला बॉल सफल झाले, चेंडूला ऑन साइडला खेळले गेले. एक धाव तर घेतले, दुसऱ्या करता गौतम वळतायत, क्षेत्ररक्षण होते, फेकी होते, विकेट किपर एंडला आणि तिथपर्यंत आपण पाहू शकलात तर 2 धावा अगदी इझिली डन केल्या गेल्यात. आणि या 2च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 12 धावा, 12 रन्स ऑन द बोर्ड. 2.4 षटकांचा खेळ झालाय. बॅटिंग करणारी टीम सध्या बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजांचा वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू झालेत याही षटकात. निरंजनने अगदी किमया साध्य केले, 3 धावा आतापर्यंत मोजल्यात. पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम, परंतु इथे मोठा स्विंग तिथे झाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय आणि या व्हाईटच्या मदतीने 1 रन ऍड ऑन होतोय धाव फलकावरती 13. इथून मात्र कोळी बॉयज दांडी या संघाला प्रत्येक बॉलवरचं मेरिट ओळखावं लागेल, त्यानंतर त्यानुसार खेळावं लागेल. इथे मात्र सफल होऊन खेळले, चेंडू जातोय लॉंग ऑनच्या रिझनला, फिल्डर तिथे डीप मध्ये आहेत, अगदी चांगले क्षेत्ररक्षण, परंतु फॉर्मलिंग होऊन चेंडू जातोय सीमा पार, आलाय 4 चौकार. अगदी फटका जर पाहायला गेला तर मिस टायमिंग फटका होता, तिथे घाई केली लाविण्याने आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर बॅकअप देखील योग्य प्रकारचं नव्हतं आणि त्याच्याचमुळे हा चौकार. इथून मात्र हा चौकार गौतमच्या बॅटमधनं लागलाय आणि इथून मात्र कदाचित फटकेबाजीला देखील सुरुवात होऊ शकते. इथे मात्र बॅक फुटला गेले, चांगला फटका पाहायला मिळतोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला, 4 चौकार. डीजे थँक यू, डीजे धन्यवाद. फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो परमनंट क्लास गौतम अकरेचा इथे पाहायला मिळतोय. 9 बॉल गौतम खेळलाय, 9 मध्ये 14 त्याच्या बॅटमधनं आल्यात. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 21. डीजे थँक यू, डीजे धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहत आहे, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 21. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज झालाय. गोलंदाज आपण पाहतायत, गोलंदाजी मार्क वरती निहाल. निहाल पाहूया षटकातला पहिला बॉल. इथे मात्र आपण पाहिलं भिरकावून खेळण्याचा प्रयत्न, वेगवान मारा. निहालकडे जो वेग आहे ना, त्या वेगाला मात्र पीक करणं थोडंसं अवघड आहे. काय अप्रतिम बॉल निहाल घरचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3.1 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या 21 झाली आहे. सध्याची सरासरी आपण पाहिली कोळी बॉयज दांडी या टीमची 6.63च्या सरासरीने धावा जमवत असताना पुन्हा एकदा चांगला बॉल बीट केलाय, जबरदस्त अप्रतिम आक्रमण या ठिकाणी निहाल घरच पाहायला मिळतंय. राऊंड द विकेटने आपण पाहिलं तर हा मारा भन्नाट वेगात अक्षयला मात्र फक्त बघ्याच्या भूमिकेमध्ये उभं राहताना पाहायला मिळालं.
इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, निहाल चेंडू खाली, अगदी चांगला कॅच, विकेटचं पतन, गॉन. इथे मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजांची बाजू जी आहे ती उजवी आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी भन्नाट पाहायला मिळते. निरंजनने मात्र सुरुवात चांगली करून दिली आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजांनी त्याला साथ दिली. अनुभवी खेळाडू कसा असावा, संघाला कशा प्रकारे घेऊन चालावं, ते निरंजन घरत याच्याकडनं मात्र पाहायला मिळतंय. सुपर अप्रतिम खेळ फायर पासळ ए या टीमकडनं पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर नव्यानं दाखल झालाय निखिल तामोरे. या षटकातील चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू आतापर्यंत झालेले आहेत 3. धावसंख्या आपण पाहत आहे, धावसंख्या फलकावरती झाले 21. षटकातला चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार निहाल. इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पुष्कर तिथे आहेत, चांगले क्षेत्ररक्षण यावेळेला पाहायला मिळतं. फंबलिंग झाला परंतु या ठिकाणी एकच धाव पाहायला मिळते. गौतम धाव घेण्याच्या मनस्थितीमध्ये होते परंतु त्या ठिकाणी मात्र स्वतःला थांबवलं, कारण की रिस्क उचलली, विकेट गेली तर डेफिनेटली त्याचा दगा फटका दांडी संघाला होऊ शकतो. 3.4 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या 2 गडी बाद 22 आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही वेळेला मात्र या षटकात आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत निहालची पाहायला मिळाली आहे. 4 बॉल त्यानं हाताळल्यात, 1 धाव दिली आहे, 1 विकेट त्यानं प्राप्त केली आहे. षटकातला 5वा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा निहाल. अगदी चांगला बॉल होता. इथे मात्र आपण पाहतोय वॉट फिल्डिंग. मीत अपकमिंग यंग टॅलेंट आपल्याला पासळ मधलं पाहायला मिळत आहे. दिनेश घरत यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतात. एक काळ जर आपण पाहिलं तर दिनेश घरत यांना अगदी एक मॅच विनर प्लेअर म्हणून त्यांना फायर टीम मध्ये पाहायला गेलं आणि त्यांचे चिरंजीव आज मात्र आपण पाहताय खेळताना अगदी जीवाची बाजी लावतोय. अगदी त्याच्या बॉडी लँग्वेजवरनं दिसतंय की मला फिल्डिंग करणं खूप आवडतं आणि तेच चांगली फिल्डिंग क्लास क्वालिटी ही पाहायला मिळते. षटकातला शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती निहाल. इथे मात्र अगदी चांगला फटका, पंचांचा सिग्नल येतोय. चौकार 4. या आपण ट्रॉफीज पाहतायत, अतिशय सुंदर मनमोहक अशा या ट्रॉफीज आणि या ट्रॉफीज देखील प्रतीक्षा करतायत की कुठला संघ या ट्रॉफीजला उचलेल. अतिशय सुंदर या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर आपण पाहणार आहोत सेकंड सेमी फायनल. सातपाटी ध्रुव आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे निलेश फायटर. या ठिकाणी आपण पाहतायत आमचे डिस्क जॉकी देखील आपण आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर गीत पेश करतायत, आमच्या आवाजाची देखील काळजी घेत आहेत आमचे डीजे संयोग आणि उत्कर्ष यांना देखील आपण पाहत आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर कृपेश पाटील. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी कृपेशने मेडन ओव्हर त्या ठिकाणी हाताळली होती आणि तोच कृपेश आपण आता पाहत आहे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. 4 षटकं झालेली आहेत. 4 षटकानंतर कोळी बॉईज दांडी या संघाची धावसंख्या 27 झाली आहे. आता शेवटच्या षटकात किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल. ते मात्र फुलटॉस बॉल होता. फटका तर मात्र मिस टायमिंग तिथे पाहायला मिळतोय. नाकूश स्वतःवरती गौतम अकरे. फुलटॉस बॉल होता. 1 रन आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 28.
या ठिकाणी आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय संतोषजी घरत उपस्थित झालेले आहेत. शब्द सोमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडूंमध्ये एक्झॅक्ट किती आता धावा जमवल्या जातील. चला मयुरेश जास्त वेळ घेऊ नका. षटकातला दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती कृपेश टू निखिल. या ठिकाणी मनोजजी पाटील हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अप्रतिम बॉल यावेळेला मात्र आपण पाहू शकाल फेक इन नॉस्टॉकिंग एंडला केली आणि रनआउटच्या माध्यमातून इथे विकेट. थँक्यू मास्टर. असं मुख्य व्यासपीठावर स्वागत केलं जाईल. आमचे मान्यवर उपस्थित आहेत. मनोजजी पाटील साहेबांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. हरीशजी गरत यांच्या शुभ हस्ते करूया स्वागत. कॅमेरामॅन कॅमेरा येऊ द्या मुख्य व्यासपीठावर, जिथे मात्र स्वागत केलं जात आहे आदरणीय सन्माननीय मनोजजी पाटील साहेबांचं. धन्यवाद कॅमेरामॅन. जाऊया मॅचकडे, जिथे मात्र धावतं समालोचन घेऊन येतील मंथनजी घरत. कृपेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल गौतम साठी फुलटॉस बॉल. फटका तर चांगला खेळलाय कव्हरच्या दिशेला. फिल्डर तिथे येतोय. चांगला प्रयत्न, परंतु तिथे प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. या ठिकाणी मात्र झेल जो आहे तो सुटला गेलाय. रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा ती घडामोडी आपल्याला पाहायला मिळतील. कृपेशचा तो बॉल फुलटॉस चेंडू, त्यानंतर गौतम अक्रेने खेळला. तो चेंडू हवेमध्ये गेला. त्यानंतर क्षेत्ररक्षकाची जबाबदारी होती तो झेल टिपावा, परंतु या ठिकाणी मात्र आपण पाहताय तर तो झेल लाविन्य घरतच्या हातातून सुटला गेलाय. धाव संख्या आपण पाहताय 2 धावांच्या मदतीने झालेली आहे. धाव फलकावर 30. शेवटचे 3 चेंडू आता बाकी आहेत. 3 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल. षटकातला चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. ओव्हर द विकेटने कृपेश. यावेळेला मात्र अगदी खोदून काढलं या बॉलला, त्याच दिशेला खेळलंय. लॉंग ऑफच्या रिझनला क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. विकेट किपर एंडला फेकी केली जाते. इथे मात्र पळून पळून धावा गौतम अक्रे जमवतोय. धाव संख्या आता आपण पाहिलं तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 32 धावा. अगदी सन्मानजनक धाव संख्येच्या दिशेने वाटचाल कोळी बॉयज दांडी हा संघ करताना पाहायला मिळतोय. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील, कितीचं लक्ष ठेवलं जाईल, याही गोष्टी आता मात्र पाहण्यासारख्या आहेत. षटकातला 5वा बॉल कृपेश घेऊन तयार. आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहिलं तर 5 धावा त्यानं मोजलेल्या आहेत. व्हॉट अ बॉल. अगदी जी गोलंदाजी केली आहे वाईट करता यावेळेला मात्र चेक पंचांनी केलं गेलंय. इट इज द वाईट बॉल. खूपच बाहेर गेलेला हा बॉल तिथे पाहायला मिळाला आहे. वाईटच्या माध्यमातून आपण पाहू शकला तर 1 रन ॲड ऑन होतोय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 33 धावा.
पाहूया षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर कृपेश. 32 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा चांगला बॉल. सुपर यॉर्कर लेनचा वापर. अगदी गौतम देखील आज चाचपडत खेळतोय. त्याचं कारण त्याच्या विरुद्ध गोलंदाजांचा तो प्रभावी मारा आणि त्याला देखील निरुत्तर ठेवलंय. काय गोलंदाजी कृपेशची इथे पाहायला मिळते. 6 रन आतापर्यंत त्यानं मोजलेले आहेत. शेवटचा बॉल. इथे मात्र फटका गौतमचा फसतोय. निरंजन गरत. सुपर ऍथलेटिझम. चांगला कॅच. इथे आपण पाहिलं 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर कोळी बॉईज दांडी या संघाची धाव संख्या आपण पाहिलीत तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 33. 34चं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे. दुसरी बाजू देखील आपल्याला आता पाहावी लागेल. म्हणजेच कोळी बॉईज दांडी संघाची गोलंदाजी आणि फायर पास ए ची फलंदाजी. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. आपण ऐकणार आहात प्रीतम घरत यांचा आवाज. चला टॉस करण्याकरता यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार. एका बाजूला संघ असणार आहे निलेश फायटर. आले का? चला सातपाटी ध्रुव आणि निलेश फायटर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता लगेच या. निलेश फायटर संघाचे कर्णधार. टॉस साठी लगेच यायचंय. त्या ठिकाणी प्रीतम घरत जॉईन होतील टॉस करण्याकरिता. आमचे साथी समालोचक गेले 8 दिवस आपण त्यांना पाहताय. त्यांचा आवाज तुम्ही ऐकताय. मंगलम ज्वेलर्सचे ऑनर टॉस केला जाईल नेक्स्ट मॅच. निलेश पाटील टीमचा कॉल असेल. छाप. छाप. धन्यवाद सरांना मी विनंती करेन मुख्य व्यासपीठावर आपण विराजमान व्हायचंय. टॉस जिंकला काय घेणार? आम्ही क्षेत्ररक्षण. कसं वाटलं खेळल्यानंतर? खूप टफ फाईट मॅच आज विन केल्यात आणि खऱ्या अर्थाने 60 धावा खूप होत्या. काय मनामध्ये चाललं होतं? 60 डाव्या तर खूपच होत्या कारण की एवढे दिवस झाले 8 दिवस झाले मॅच बघितले. 40 ते 45 रन काढणे डिफिकल्ट होते. ते लोकांनी आम्हाला 60 मारले. पण आम्ही 2 ओव्हरीत जेव्हा 25 रन मारले ना तेव्हा आम्ही आशा बघली की 3 ओव्हरला 35 रन करू आणि आम्ही 60 रन चेस केल्या. समोर ध्रुव 11 टीम आहे. सॉरी सातपाटी ध्रुव आहे. किती धावाच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? समोरचा संघ चांगलाच आहे. कमीत कमी 40 ते 45 रन थांबवण्याचा प्रयत्न करू. बेस्ट लक तुमच्या टीमसाठी. जाऊया आपण सातपाटी टीमच्या कर्णधाराकडे. अवधूत टॉस गमावलाय, बॅटिंग आलंय. सेमीफायनलला किती धावा बनवल्या जातील? टार्गेट असं काही नाही कारण डिफिकल्ट आहे ते चेस करणं. तर एक चांगल्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. खऱ्या अर्थाने इथे देखील खेळतात आणि नायगावला देखील तुमची टीम आहे ती देखील सेमीला पडले. सातपाटी गाव सांगितलं आणि सातपाटी टीम सांगितली, ध्रुव 11 सांगितलं. तर फॉर्म चालू आहे. काय म्हणणार, कसं काय मात्र मॅनेज करतात दोन्ही ठिकाणी? असं काही नाही, जो क्रिकेट आहे तो खेळत आहेत आणि तिथे एक चांगली गोष्ट आम्हाला मिळाली ऐकायला आता नुकताच की 79 धावा दिल्या होत्या वर्सोवा संघाने. मात्र कोणी असा नावाजलेला खेळाडू नसताना त्या लोकांनी 4 षटकामध्ये सामना जिंकून फायनलमध्ये पोहोचले. तर आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट होती ती. यस, अभिनंदन आणि बेस्ट लक सेमीफायनलसाठी. हे होते सातपाटी ध्रुव चे कॅप्टन, ज्यांनी नायगाव येथे देखील मात्र संघ त्यांचा फायनलमध्ये पोहोचलाय. अभिनंदन. जाऊया आपण ऑनगोईंग मॅचकडे. आणि टॉस बॉक्समध्ये न्यू जसे टॉस विन केले निलेश फायटर टीमने फिल्डिंग निवडले. थँक्यू कॅमेरामॅन मुन्ना जयस्वाल.
थँक्यू. येस, धन्यवाद आणि धन्यवाद मंथनजी घरत. जाऊया मॅचकडे. चला, ओपनिंग बॅटर फायर पस्तळ ए टीमला विनंती, सलामी फलंदाज पाठवा. 34 धावेचा आव्हान आहे, परंतु नाईट क्रिकेट आहे आणि या नाईट क्रिकेटमध्ये 34 धावा 30 बॉल असं नाही की लगेच निघतील. जाऊया मॅचकडे आणि अ, 5 ओव्हर आणि 34 धावेचं आव्हान, जिथे आपण बघू शकतात फायर पास्तळ ए संघ आणि त्यांच्या विपक्षा टीम आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच कोळी बॉयज दांडी. आणि 30 मध्ये 34 ची गरज आहे आणि आपण पाहू शकता मॅचला करूया सुरुवात. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये मयुरेश पाटील आणि धीरज घरत आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे आपण बघू शकता खेळ सुरू होणार आहे. सेकंड इनिंगला होणार सुरुवात आपल्याला पाहायला मिळतोय. फायर पास्तळ ए आणि त्यांच्या विपक्षा टीम कोळी बॉयज दांडी, एक बाजूला मयुरेश आणि दुसऱ्या बाजूला धीरज. 34 धावेचं आव्हान इथे दिलेलं आहे. यस, मॅचचा घेऊया आनंद आणि पहिला बॉल विवेक. पहिलाच बॉलला बिग विकेट. मागच्या मॅचचा हिरो, या मॅच मध्ये 0. मयुरेश पाटील बॅक टू डग आउट. मास्टर पहिला बॉलला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. हा बघा, वाईड होता ऑफस्टम्पच्या बाहेर, जिथे मात्र फटका खूप चांगला परंतु परफेक्ट हातामध्ये गौतम आकरे होता तिथे. आणि पहिल्याच बॉलला पहिला झटका. 34चा 1 सेमी फायनल आपल्या भेटीला आलेला आणि इथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निरंजन घरत. सिंगलने इकडे मात्र विकेटने मात्र सुरुवात होत असताना आणि निरंजन घरत पहिली सेमीफायनल आपल्या भेटीला आलेले. यानंतर दुसरी सेमीफायनल, एक बाजूला सातपाटी ध्रुव ए आणि त्यांच्या विपक्षा टीम असेल निलेश फायटर. नाणेफेकीचा कौल निलेश फायटर टीमने विन केला आणि जिथे आपण बघू शकतात फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय सातपाटी ध्रुव ए टीमला. टार्गेट 34चा आणि पहिल्या बॉलवर विकेट हे करावं लागेल, कारण की टार्गेट थोडं कमी राहिलं. परंतु नाईट क्रिकेट 12 नंतरचा खेळ. इतका सोपा कॅच, गोलंदाज काय करणार. कीपर मी म्हणेल की राहुल या स्पर्धेमध्ये गेले प्रत्येक मॅच मध्ये कीपरच्या भूमिकेत आणि हा सोपा 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 कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळते. निरंजन घरतला संधी देत असताना दुसऱ्या बॉलवर देखील दुसरा विकेट आला असता, परंतु इकडे मात्र कॅच ड्रॉप आणि धीरज घरत स्ट्राईकवर. विवेक देखील कमी नाहीये आणि विवेक तयार. यावेळेस मात्र चेंडू ज्याला कीपरच्या हातामध्ये आणि सॉरी पायाला लागून शॉर्ट फाईनलच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. विवेक चांगली सुरुवात करून देत असताना आपण पाहू शकतो, कारण की गरज आहे. 34 धावेचं आव्हान आहे आणि 34 धावा डिफेन्स करायच्या असतील तर ही गोलंदाजी होणं खूप गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये.
नेहमीच चांगली गोलंदाजी केलेली आहे. डाव्या हाताचा कमालीचा गोलंदाज दांडी टीमचा, दांडी गावाचा आपल्याला पाहायला मिळेल. दांडी गावाचं नाव खूप मोठं केलंय. याने देखील मात्र टेनिस क्रिकेटच्या प्रत्येक स्पर्धा खेळलेल्या आहेत. मुंबई येथे खेळून आलेला विवेक यावेळेस मात्र चेंडू जातोय डीप मध्ये. एक धाव मिळेल तर मिळेल. सेमीफायनल फर्स्ट पाहायला मिळते. फायर चषक 2026 वर्ष 34वा आणि 34वा वर्ष कोण गाजवणार. चेअरअप करताना आपल्याला दांडीचे प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. या मैदानावर दांडी संघ गावातील जवळजवळ 3 ते 4 टीम ह्या नक्कीच खेळतात. स्पर्धा कोणतीही असो, यावर्षी देखील 3 ते 4 टीम खेळताना पाहायला मिळाले. अपील केली होती. लेग बाईटचा इशारा. एक धाव मिळते. प्रीतम तामोरे सर आणि त्याच्या समेत अभि तांडेल सर आणि अक्षय नाईक सर. फटका इकडे उंच गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र पाठलाग करतोय आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या जवळ फील्ड होत असताना 2 धावा येतील. पहिलं षटक जिथे आपण बघू शकतात 1 विकेट आणि 5 धावा. बघा प्रत्येक बॉल साठी टाळा हे असणं गरजेचं आहे. 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि 12 खेळाडू मैदानाच्या बाहेर म्हणजे प्रेक्षक एसडीजे. धन्यवाद धन्यवाद. 1 ओव्हर 5 वर 1 आणि इथे आपण बघू शकतात पहिली ओव्हर 34चा आव्हान. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये धावा बनवायच्या त्या म्हणजेच 29. टफ फाईट हाय व्होल्टेज होईल का. अजूनही मॅच बघायला गेलं तर इथे बॅटिंग टीमकडे थोडी झुकलेली म्हणायला हरकत नाही. पर्सेंटेजचा विचार केला तर 75-25 कारण की बॉलपेक्षा 5 रन जास्त आहेत. 24 मध्ये 29. निरंजन घरत स्ट्राईकवर आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज धीरज घरत. गोलंदाज तयार राहुल. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत मला तर वाटते हायएस्ट विकेट टेकर असेल. भरपूर विकेट घेतल्यात राहुलने. चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि तो मात्र आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. प्रत्येक मॅच मध्ये 2-2 षटकं त्याने हाताळलीत. पहिला बॉल रवंदे विकेटचा मारा. पहिल्या बॉलला फिरवलाय. टप्पा पडल्यावर कट करण्याचा प्रयत्न केला होता स्क्वेअरला पॉइंटला जिथे आपण बघू शकता डॉट बॉल आलाय. टाळ्या बसतायत डॉट बॉल नंतर. हा बघा बॉल जिथे मात्र फिरवलाय बाउन्स पाहायला मिळते आणि डॉट बॉल येत असताना धीरज नॉन स्ट्राईकला 3 मध्ये 3. निरंजन 3 मध्ये 1. राहुल पहिला बॉल डॉट. चांगली सुरुवात. सेमीफायनल फर्स्ट आपल्याला पाहायला मिळते. फायर चषक डे नाईट क्रिकेट स्पर्धा 9 दिवस 9 रात्रीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दुसरा बॉल चांगला बॉल परंतु कट केलाय. सरळ गेला हातामध्ये. एकदा वेळ पहिल्या बॉलवर बोट फिरवली. पुढचा बॉल थोडा वेगाने हाताळला आणि धीरज आता मात्र स्ट्राईकवर आहे. स्कोरबोर्ड 6-6 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. एक ओव्हर 2 बॉल 6 वर 1. जिथे आपण बघू शकता 28 धावेची गरज आहे. चेंडू असतील 22. तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार राहुल. आणि यावेळेस आणखीन एक विकेट. धीरज घरत बॅक टू डॉट ऑफ स्टंपच्या बाहेर जिथे आपण बघू शकतात वाईड लाईनच्या अगदी बरोबर लाईन मध्ये हा बॉल डिलिव्हर करण्यात आला आणि एज कॅच टेकन. विकेट बजाव. थँक्यू मास्टर. ऍक्शन रिप्ले मध्ये इथे आपण पाहू शकता हा बॉल बघा डिलिव्हर झाला
आणि थोडा बाहेर गेला, एज लागली आणि कॅच टेकन बरोबर गेला राहुलच्या हातामध्ये. आणि राहुलचं फ्रस्ट्रेशन पाहायला मिळते कारण की निरंजन गरजचा सोपा कॅच ड्रॉप केलाय. नवीन फलंदाज पुष्कर घरत मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या बॉलवर आलाय विकेट. अजून जर बघायला गेलं तर 21 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 34 धावा बनवायचे आहेत, जिथे आपण बघू शकतो आता 6 झाल्यात म्हणजे 28 बनवायचे आहेत. आणखीन एक चांगला बॉल ऑन साइडला वळवलाय. पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळते. डीप मध्ये मात्र विवेक आहे. विवेक दमने फील्ड करतो आणि हा टाळ्या बघा, हा चेअर बघा, क्या बात आहे. आज सपोर्ट असणं गरजेचं आहे. आमच्या संघाने काय केलं हे महत्वाचं आणि आमचा संघ मैदानाच्या आतमध्ये लढतोय हे महत्वाचं आहे. स्कोरबोर्डचा विचार केला 7 धावा धावपल कव्हर. हे दांडी गावचे प्रेक्षक इथे आपल्याला पाहायला मिळते आहेत. खऱ्या अर्थाने मात्र सातपाटी गाव देखील आपल्याला पाहायला मिळते. जिल्ह्यातील मोठे गाव आहे आणि खऱ्या अर्थाने 2 ठिकाणी स्पर्धा सुरू आहे, त्यामुळे सातपाटी गावचे प्रेक्षक थोडे कमी आहेत, आता त्यांच्या देखील प्रेक्षक भरपूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच मैदानावर खूप एन्जॉय केलाय सातपाटी गावाने जेव्हा फायनल विन केली होती. गुड बॉल, क्या बात आहे. टाळे येत असताना, शिट्ट्या वाजत असताना अगदी आपण बघू शकता 34 दिलेत, हरकत नाही आहे. कठीण आहे, अवघड आहे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सोडून दिलं असतं तर स्वराज्य निर्माण झालं नसतं. आणि इथे आपण बघू शकतात कठीण आहे, अवघड आहे म्हणून सोडून देऊन चालणार नाही आहे. प्रयत्न पूर्णपणे केले जातील मैदानाच्या आतमध्ये. 7 वर 2, 5 बॉलचा खेळ होतोय. दुसरी ओव्हर, शेवटचा बॉल. आणखीन एक डॉट बीट करत चाललाय कीपरच्या हातामध्ये. 2 ओव्हर 7 धावा. पहिली ओव्हर सुरेख होती, तर आताची ओव्हर कमालीची आहे. फक्त 2 धावा, 18 मध्ये 27. टार्गेट थोडं मोठं होत असताना बजावडीचे. आणखीन एक वेळा विवेक आलाय कारण की मॅच थोडी आता मात्र जिथे आपण बघू शकता 18-27 आता बरोबरीत आलंय असं म्हणायला हरकत नाही. सुरुवातीचं 30 बॉल 34 धाब्याचं इक्वेशन होतं, तिथे मात्र सरासरी जवळजवळ 7ची होती, आता ती वाढून 9ची केलेली आहे. आणि गोलंदाज विवेक दमणे आपल्याला पाहायला मिळते. 18-27. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ, कधी कुठे जाईल काही सांगता येत नाही. आणि इकडे मात्र 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, पुष्कर आणि त्याच्या जोडीला निरंजन. बघूया, चला स्पीडअप ठेवा. दांडी टीमला विनंती, चित्रक्षण आपण सजवून घ्या आणि मॅचला करा सुरुवात. यानंतर सेकंड सेमीफायनल आपल्या भेटीला आली. एक बाजूला सातपाटी संघ ध्रुव अ आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळेल, ती म्हणजेच निलेश फायडर. प्रेक्षकांची गर्दी आहे जिथे आपण बघू शकतात. येत्या काळामध्ये मात्र खासदार चषकामध्ये देखील आपल्याला प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळणार, नो डाऊट. पहिलाच बॉल, पुष्करचा हल्ला, बोला बल्लेबाज का बल्ला और इस वक्त 5 तल के खाने में हल्ला गुल्ला. 6 एसडीजे. पहिलाच बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. बरोबर स्लॉट मध्ये आणि पाठवलं पुष्कर घरतने प्लॉट मध्ये. षटकार. सहाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 13 वर 2 आणि पुन्हा एकदा कमबॅक केलं मॅच मध्ये. यावेळेस आपण पाहू शकतात
15 मध्ये 18ची गरज. पहिला बॉलवर षटकार, त्याच्यानंतर आपण बघू शकता 2 सटीक बॉल आपण हाताळलेत आणि विवेक दवणेवर देखील दबाव आहे. मैत्री ग्रुप सालवड आयोजित मैत्री चषक अंडरम बॉक्स क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार येत्या 14, 15, 16 तारखेला. 14 मे, 15 मे आणि 16 मे. अगदी आपण पाहू शकता दर्जेदार आयोजन नियोजन अनिकेतजी ठाकूर साहेबांच्या माध्यमातून केलं जाईल. 15 मध्ये 18ची गरज फायर चषक आणि गिरीशजी राऊतच्या माध्यमातून कबड्डीची मोठी स्पर्धा, राज्यस्तरीय स्पर्धा. हा फटका खेळलाय डीप मध्ये जात असताना चेंडू मात्र दूर जातो आणि यावेळेस एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल आणि स्कोरबोर्डचा विचार केला तर धावफलक आपल्याला पाहायला मिळते 18 स्कोर कार्डवर. 14 बॉल 16ची गरज. आता मात्र टाळ्या पास्तळचे प्रेक्षक देखील वाजवत आहेत. मजा येत असताना ही मॅच पाहायला. 14 मध्ये 16ची गरज, 18 झालेत. 2 ओव्हर 7 होते, आताच्या ओव्हर मध्ये 11 आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. चौ बाजूला पास्तळचे प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतात आणि मजा घेताना आपण बघू शकता या मॅचची. एक बाजूला आपण बघू शकता तर टीम आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच कोळी बॉईज दांडी, आणि दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते फायर पास्तळ ए. आणखीन एक मात्र हलक्या हाताने यावेळेस सिंगल येत असताना सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 19 धावा धावफलकावर. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 15ची गरज. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला पुष्कर घरत स्ट्राईकवर. शेवटचा बॉल आणि पाहूया लोअर फुल्टर्स बॉलला वळवलाय. बॉल अगदी सरळ लॉंग रिजनला. एक धाव मिळेल आणि महागडे थोडं षटक म्हणायला हरकत नाही यावेळेस दांडी टीम साठी, कारण की या षटकामध्ये 13 धावा आल्या. 12 चेंडू आणि 14ची गरज. 12 बॉल 14 जिंकण्यासाठी वाजव. थँक्यू डिझे मास्टर. 12 बॉल मध्ये 14 धावेची गरज. 20 वर 2 सेमीफायनल फर्स्ट आपल्याला पाहायला मिळते, जिथे आपण बघू शकतात एक बाजूला टीम फायर पास्तळ ए आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच कोळी बॉईज दांडी. आणि कोळी बॉईज दांडी टीम कडून नवीन गोलंदाज ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. बारा मध्ये 14, 20 वर 2. पहिलाच बॉल हलक्या हाताने मात्र खेळलाय. डीप मध्ये जात असताना एकदा पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि इकडे मात्र काय होतंय 2 धावा देखील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 22 स्कोर कार्डवर. 11 मध्ये आता मात्र 12 धावेची गरज. गोलंदाज ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा बघा कॅरी केला असता एखादा रनआउट देखील मिळाला असता. 11-12ची गरज. अकरा बॉल आणि 11 बॉल मध्ये 12 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. प्रत्येक बॉल मागे टाळ्या वाजतायत. यावेळेस पुष्करचा आणखीन एक तडाखा उंच गेलाय. चेंडू मात्र यावेळेस कॅच होताना पाहायला मिळतं. बरोबर हातामध्ये. चांगला फटका होता परंतु बरोबर हातामध्ये गेलाय. विकेट. 10-12ची गरज एसडीचे.
परफेक्ट अगदी बॅटच्या मधोमध आला होता, परंतु अंतर कमी, उंची जास्त आणि चांगली कॅचिंग. दबावाचा कॅच होता. दबावाचा कॅच इकडे मात्र आपण बघू शकता क्लिअर केला आहे चांगल्या रीतीने. आणि 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 12 ची गरज असताना नवीन फलंदाज कृपेश पाटील मैदानाच्या आतमध्ये जातोय. आणखीन जर बघायला गेलं तर अजूनही मात्र सोपी मॅच आहे फायर पस्तळ ए टीमसाठी, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही सांगता येत नाही, कुठेही मात्र खेळ जाऊ शकतो. मागचा बॉलवर मात्र पुष्कर बाद होत असताना आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कृपेश पाटील डाव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दहा बॉल आणि 10 बॉल मध्ये 12 ची गरज. टीम आपल्याला पाहायला मिळते फिल्डिंग करताना कोळी बॉयज दांडी आणि बॅटिंग करताना टीम पाहायला मिळते फायर पास्थळ ए. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर सेमीफायनल फर्स्ट आपल्याला पाहायला मिळते, यानंतर सेमीफायनल 2. एक बाजूला सातपाडी आणि दुसऱ्या बाजूला तारापूर. निलेश फायडर ध्रुव 11 मध्ये लढत. यावेळेस शॉर्ट बॉल बरोबर हातामध्ये गेलाय, डायरेक्ट हिटला मात्र परतावा लागलं असतं. जिथे मात्र एकदा पूर्ण केली, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल, स्कोरबोर्डचा विचार केला. हा बघा शॉर्ट बॉल मारण्याचा प्रयत्न आणि सिंगलने विचार केला तर हे बघा डायरेक्ट हिटला परतावा लागला. फ्रेम मध्ये देखील नव्हता. स्कोरबोर्ड 23-23, 9 मध्ये 11 ची गरज. चांगली टफ फाईट देत असताना यावेळेस मात्र दांडी टीम देखील हार मारण्यासाठी तयार नाहीये. आणि इकडे आपण बघू शकतात 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 11 ची गरज. 3 बॉलचा खेळ होता आणि धावफलक 23. आतमध्ये येऊन मारण्याचा प्रयत्न, यावेळेस डॉट बॉल स्टंपच्या वरून निघून गेलाय. अनुमान असा बॉल कधी मिस करत नाही, परंतु आज 2 वेळेस पाहायला मिळालं. निरंजन घरात बेट होताना पाहायला मिळते. 8-11 डॉट बॉल. बघा बॉल अगदी वेगाने गेला कीपरच्या हातामध्ये. 8 मध्ये 11 ची गरज. मॅच अगदी आपण बघू शकता फसली जाईल. जर इथून 2 बॉल मध्ये एखादा मोठा हिट किंवा डबल देखील येणं गरजेचं आहे. आणि यावेळेस क्लीन बोल्ड ओमकार कर दिया कमाल. कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतंय निरंजन करत बॅक टू डग आउट. बजाव डीजे. एंगोडीचे मास्टर 12 बॉल 14 असताना मात्र आपण बघू शकता खेळ आलाय तो म्हणजे 7-11 वर. मंद मंद पावलाने बाहेर येत असताना निरंजन करत आणि मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच निहाल. बघूया पहिल्या मॅच मध्ये निहालची कामगिरी खूप चांगली राहिली आणि त्याच्या जोरावर संघाने विजय मिळवला. कभी इधर कभी उधर पारड चढ कधी कोळी बॉईज दांडी टीमचं तर कधी पारड जर फायर पास्तळ टीमचं. पाहूया 7-11. 7 बॉल आणि 11 ची गरज आणि निहाल स्ट्राईक वर. सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. ओमकार तयार आणि निहालचा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक. चांगली कॅचिंग आपण पाहू शकतात. जिथे मात्र विकेट येत असताना आपण पाहायला मिळतोय आणि निहाल बॅक टू डग आउट. 1 ओव्हर 11 ची गरज. आता मात्र मोठं टार्गेट समोर राहिलंय एसटीचे मास्टर.
थँक्यू डीजे मास्टर. बॉल बॉय तो बॉल दे. यस धन्यवाद. बॉल मला वाटते आता थोडी मॅच फसलेली आहे, परंतु कृपेश आणि लावण्याला कमाल करून दाखवावं लागेल. जिथे आपण बघू शकता 6-11, 12-14 आणि तिथून मात्र ओमकारचं स्पेल फक्त 3 धावा खर्च केला. आता 1 कव्हर आणि 11 धावेची गरज. जल्लोष होतोय, देवाचा जल्लोष होत असताना, नावेचा उद्घोष होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि खऱ्या अर्थाने इथे आपल्याला पाहायला मिळते एक कमालीची मॅच. 34चं टार्गेट, 4 ओव्हर मध्ये 23 आणि 6 बॉल 11, 30-34 आणि तिथून मॅच 12-14 आणि आता आपण बघू शकता 6-11. ओमकारचा कमालीचा स्पेल पाहायला मिळाला. सुपर गोलंदाजी कोळी बॉईज दांडी आणि त्यांच्या विपक्ष टीम आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच फायर पास्तळे. ट्रॉफी जिंकण्याची लढत आपण पाहू शकता. चला घाई करा, कोळी बॉईज दांडी टीमला विनंती आहे थोडं स्पीडअप ठेवा खेळाला. सहा बॉल 11 धावा आणि आपण पाहू शकतात गोलंदाजी. चला फिल्डिंग टीमला विनंती आहे, भरपूर वेळ घेतला जातोय, थोडं फास्ट खेळा. आणि गोलंदाजी मार्कवर तयार. विघ्नेश आपल्याला पाहायला मिळते. 6-11. चला घाई करा फिल्डिंग टीम, शेवटचा कॉल दिला जाईल, थोडं स्पीडअप ठेवा. कृपेश पाटील स्ट्राईकवर आणि पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. विघ्नेश आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज. आणि 6 मध्ये 11ची गरज. मागच्या मॅच मध्ये 6 बॉल 16 थांबवल्या होत्या. पहिला बॉल डॉटने मात्र इकडे सिंगलने, यावेळेस मात्र स्कोरबोर्ड पुढे जाईल. 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 24-24. प्रत्येक बॉलवर चेअर, प्रत्येक बॉलवर आपण बघू शकतात जल्लोष. शिट्या वाजतायत, टाळ्या वाजतायत, बिगुल वाजतायत. ह्या खऱ्या अर्थाने क्रिकेट आहे. गावासाठी, गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे दोन टीमचं. एक बाजूला पास्तळ फायर ए आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल कोळी बॉईज दांडी. आणि इथे आपण 5-10 लाविन्य यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईकवर. 5 चेंडू आणि 10 धावा. दुसरा बॉल यावेळेस फटका सजवला. डीप मध्ये जात असताना अप्रतिम फिल्डिंग, एफर्ट द्यावे लागतील. ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मेहनत घ्यावी लागेल. आणि 2 धावा येत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 4-8. किसकी लगेगी वाट, देखना होगा मैदान के बीच. 26 पे 5. 4 मध्ये 8. मॅच क्लोज आलेली आहे. 34 होते 30 मध्ये असं वाटलं होतं सुरक्षित विजय मिळवला जाईल, परंतु आता 4-8 पाहूया. लाविन्य हिरो ठरतोय का, कृपेश हिरो ठरतोय का विघ्नेश हिरो ठरतोय या मॅच मध्ये. यावेळेस मात्र खूप बाहेर आणि वाईड बॉल येणार. राहुलला देखील माहिती आहे, कारण की दुसऱ्या लाईनच्या त्या बाजूने बॉल गेलाय. आणि यावेळेस मात्र वाईड बॉल येते. 4-7. जिथे आपण बघू शकता लाविन्य आणि लाविन्याच्या जोडीला कृपेश आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल 7 धावा आपल्याला पाहायला मिळतील चर्चा होत असताना फलंदाजामध्ये. आणि इथे बघू शकतात आपण 4 मध्ये 7 ची गरज. सेमीफायनल आपल्याला पहिली पाहायला मिळते, यानंतर दुसरी सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. 4-7. रिक्स आणि रिक्स यावेळेस लाविन्य रिवर्स. 3-7 काही होऊ शकते खेळामध्ये. रिक्स आणि रिवॉर्ड देखील मिळतो, परंतु यावेळेस नाही मिळालं. रिवर्स अटेम्प्ट केला होता. 3-7. गोलंदाज आपण पाहू शकतात विघ्नेश. काय होणार खेळामध्ये काही सांगता येत नाही. आणि इथे मात्र खेळ बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय मंजिले उन्हीं को मिलती है जिनकी इरादों में जान होता है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होता है. आणि इकडे आपण बघू शकता 3-7
फुलटस बॉल, चेंडू चाललाय डीप मध्ये, गुड कॅच. फुलटस बॉल गमावलाय. आणखीन डिफिकल्ट होत असताना मॅच. यावेळेस आपण बघू शकता लाविन बॅक टू डगआउट. आता मात्र 2 चेंडू 7 धावा. कोण जिंकणार, कोण आणणार, तारणार बनणार, कोण फायर पसरली टीमचा. सध्या तरी विघ्नेश कमाल करतोय. ओव्हर मध्ये 11 असताना 2-7 आलेत, म्हणजे 4 मध्ये फक्त 4 दिल्यात एसडीचे. राकेश घरत नवीन फलंदाज स्ट्राईकवर. किमान आणि किमान या बॉलवर एक तरी काढावीच लागेल, कारण की कंपल्सरी चेस आहे. आता पारड जड दांडी टीमचं झाले. आता मात्र मॅच जी आहे ना ती 85% आणि 15% वर आलाय. दोन बॉल 7 धावा विघ्नेश. नेक्स्ट बॉल आणि इकडे मात्र सिंगल साठी फक्त सांगितलं होतं कृपेशने की हा शेवटचा बॉल मला दे, एक मात्र बॉल मला दे आणि 1-6चा मी करतोय समाचार. पाहूया कॉन्फिडन्स दाखवलंय, या कॉन्फिडन्स वर मात्र खरा ठरेल का फलंदाज कृपेश. ना सूरत देखते ना मूरत देखते, अपने टीम की जरूरत देखते. और यहाँ पे जिस तरह की जरूरत थी दांडी टीम को गेंदबाजी की, उस तरह की गेंदबाजी होती हुई आता मात्र आपण बघू शकतात 1-6 बॅटिंग खालच्या बॉलला प्लेट केले, कारण की कृपेश पाहूया इथे काय करतोय. स्कोरबोर्ड 28. ऐतिहासिक मुवमेंट असेल, ऐतिहासिक क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते. गणेशजी गरत आणि विदुरजी पाटील जर षटकार खेचला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. कृपेश पाटील पाहूया ठरतोय का हिरो. ऐतिहासिक क्रीडा नगरी 34वा वर्ष, पहिली फायनलिस्ट टीम आपल्याला पाहायला मिळेल. दांडी टीम बघा, जास्त वेळ नका घेऊ, जाणून बुजून वेळ नका करू. थोडा रिदम तोडण्याचा हा मात्र प्लॅन असतो, आम्ही समजू शकतात, परंतु जाणून बुजून मात्र वेळ नका घेऊ. फिल्डिंग लावा लवकर आणि मॅचला करा स्टार्ट. 1 बॉल आणि 6 धावा. पाहूया 34 वर्ष आपल्याला पाहायला मिळते, जिथे आपण बघू शकतात स्पर्धा भरवण्याचं काम केलं. आणि सेमीफायनल फर्स्ट मध्ये आपण पाहू शकतात एक बाजूला फायर पास्तळ आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल, ती म्हणजेच आपण बघू शकतो कोळी बॉईज दांडी. 34चं आव्हान दिलं होतं आणि 1 चेंडू 6 वर मॅच आलाय. पाहूया कृपेश ठरतोय का हिरो, बनतो का हिरो मॅचचा. चला घाई करा ना दांडी टीम, शेवटचा कॉल असेल अंपायर. मॅचला करा स्टार्ट. एक बॉल 6. सगळ्यांचे डोळे लागलेत या मॅचवर, सगळ्यांच्या नजरा या मॅचवर. विघ्नेश की कृपेश, विघ्नेश की कृपेश, कृपेश की विघ्नेश. लास्ट बॉल आणि पाहूया षटकार की विघ्नेश करतोय कमाल. शेवटच्या बॉल साठी टाळ्या जोरदार. थिल्लर मॅच, पैसा वसूल मॅच. कृपेश स्ट्राईक वर 1 मध्ये 6ची गरज. एक चेंडू 6 धावा आणि इतिहास घडला जाईल का. इतिहास घडवला कृपेशने. षटकार, यासाठी स्ट्राईक घेतली होती, यासाठी मात्र स्ट्राईक घेतली होती कृपेशने आणि षटकार खेचलाय. यावेळेस कृपेश पाटील सर्व काही व्यवस्थित होतं आणि शेवटच्या बॉलवर आलाय षटकार. मॅच विन फायर पास्तळ. ए टीम कॉंग्रॅच्युलेशन फायर पास्तळे.
थँक्यू मास्तर. चला चला टीम टीम फायर पास्ता आणि प्रेक्षक वर्गांना विनंती आहे, आपण मैदान रिकामी करा. चला मैदान रिकामी करा. अजय घरत यांच्याकडून देखील या षटकारासाठी 1000 रुपये. हा बघा हिरो, या मॅचचे हिरो. अगदी वन साइड हिरो. काय जबरदस्त खेळलाय. शेवटचा बॉल आणि 6 रन. हे समीकरण आता प्रत्येक पास्थळकराच्या मनामध्ये कायमचं रुजून राहील. 34वं वर्ष आणि अगदी मनाशी ठरवलं होतं की आम्हाला या कप पर्यंत पोहोचायचं आहे, फायनल गाठायची Yes, आहे. sir. आणि कृपेशने मारलेला तो षटकार, हृदयाची धडधड वाढली होती. शेवटचा बॉल स्टंप अटॅक करण्याकरता गोलंदाज गेला. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल विघ्नेशने तो चेंडू टाकला आणि कृपेशने अगदी आपल्या अंदाजामध्ये काय जबरदस्त फटका, तो षटकार खेचला आणि फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ आपण पाहताय फायर पासळे. आणि मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तर नो डाऊट अबाउट इट, मॅन ऑफ द मॅच ठरलाय कृपेश पाटील. येस, कृपेश पाटील मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी यायचं आणि आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी ज्या मिळालेल्या आहेत त्या नालंदा कंस्ट्रक्शन निलेशजी मोरे साहेबांच्या माध्यमातून आणि यस प्रीतम घरत पिंटे यांच्याकडून देखील 1000 रुपये. त्यानंतर गणेशजी घरत साहेबांकडून 1000 रुपये, विदुरजी पाटील साहेबांकडून 1000 रुपये, अजयजी घरत साहेबांकडून 1000 रुपये या षटकारासाठी. प्रिय या कृपेश पाटील मुख्य व्यासपीठावर आपण देऊया कृपेश पाटीलला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. हॅलो, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. एक मोबाईल सापडलेला आहे इकडे, कुणाचा असेल आपली ओळख पटवून घेऊन जायचं आहे. कृपया सर्वांनी चेक करायचं आहे आपला मोबाईल. मोबाईल सापडलेला आहे, ओळख पटवून घेऊन जायचं आहे.